आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू थँक्यू। तुमचं खूप खूप स्वागत आहे आपकी अदालतमध्ये। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असे सुपरस्टार ज्यांच्या सिनेमाने पूर्ण जगभरात कल्ला केला आहे। एक असे सुपरस्टार ज्यांनी मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन प्राण टाकले आहेत। प्लीज वेलकम गदरचे तारा सिंग, सनी देओल। सनी, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत। हे जे करोडो लोकांचं प्रेम मिळालं आहे, लोकांचं प्रेम जे आहे ना, आता ज्या प्रकारे हे लोक आनंदी होत आहेत मी जे काय केलंय, तर विश्वास बसत नाही की मी याच्या लायक आहे की नाही। आणि म्हणून मागच्या कित्येक वर्षापासून मी खूप प्रयत्न करत होतो, खूप गोष्टींच्या मागे लागलो होतो। आणि ज्या प्रकारे लोकांनी माझ्या गदरला प्रेम दिलं आहे, ज्या प्रकारे त्यांनी बाहेर येऊन ते सेलिब्रेट केलं आहे, तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की मी माझ्या फिल्मचं प्रमोशन करत होतो आणि वेगवेगळ्या सोर्सेसकडेही गेलो होतो। आणि ज्या प्रकारे लोकांनी मला प्रेम दिलं तेव्हापासूनच मी थोडा भावुक व्हायला सुरुवात झाली आणि मला विश्वासच बसत नव्हता की एवढं प्रेम आहे। आणि जेव्हा सिनेमा लागणार होता तेव्हा मला समजलं की भरपूर तिकीटं विकली गेली आहेत आणि चारही बाजूंनी ते असं होणार आहे की एखादा उत्सव होणार आहे। तर माहित नाही, मी एकदम तेव्हापासूनच माझ्या आत असं वाटत होतं की जसं देव माझ्यातच आहे आणि मी माहित नाही, मी कुठेतरी फ्लोट होतो आहे लोकांसोबत बऱ्याच वेळापर्यंत। खूप ज्या प्रकारे लोकांनी सिनेमा तर हिट होतात, पण इथे तर दिसत आहे की बाकी तर माझा सिनेमा हिट आहे की लोक येऊन सेलिब्रेट करत आहेत। तर मला नाही वाटत की अशी फिलिंग पुन्हा कधी येईल किंवा कोणाला अशा फिलिंगचा अंदाज देखील येईल की हे नक्की काय आहे आणि का आहे। तुम्हाला अपेक्षा होती की हा सिनेमा हिट ठरेल? बघा, मला अशी अपेक्षा नव्हती की कारण जेव्हा गदर सिनेमा आला होता तेव्हा मला आठवतंय की सिनेमा लागला आणि प्रत्येक ऑब्व्हियसली मी या इंडस्ट्री विरोधात नाहीये, पण इंडस्ट्रीमध्ये आपापसात एवढं प्रेम आहे, पण ज्या प्रकारे लोक करतात तेवढं ते सिनेमाला वर न आणत नव्हते, खाली पाडत होते। पण जनतेने हा सिनेमा उचलला, हा गदर बनवला आणि लोकांच्या मनात बसला आणि अशा प्रकारे बसला त्यावेळेस की बस चालतच राहिला। आणि तेव्हा मला इतकं, कारण त्यावेळेस हे डिजिटल जग नव्हतं, त्यामुळे आम्हाला त्याबद्दल एवढं कळत नव्हतं की काय चालू आहे। आणि तेव्हा आम्ही सिनेमाचं एवढं प्रमोशन देखील करत नव्हतो, बस आम्ही यायचो, शूट केलं आणि दुसऱ्या सिनेमामध्ये निघून जायचो। यावेळी कारण हा सिनेमा कित्येकदा विचार केला आम्ही लोकांनी, खास करून डिरेक्टर साहेबांनी, कसा बनवायचा आपण पार्ट 2। तर मी म्हणालो, नाही भाई, इतक्या लोकांनी पसंत केली आहे, आपण पुन्हा बनवायला जाऊ आणि समजेल की लोकांना जे आवडलाय तो सिनेमा, त्यावरून ते म्हणतील की काय केलंय तुम्ही, नाही बनवायला पाहिजे होता। तर यामुळे हा डिले करत होतो आम्ही। आणि कोविडचा काळ होता, जेव्हा त्यांनी मला ही आयडिया ऐकवली, आयडिया तर चांगली वाटली आणि मी त्यासाठी तयार झालो आणि फिल्म बनली। आणि मला एवढा विश्वास होता की ज्या जनतेने त्या गदरला पसंत केलं आहे, मला वाटलेलं की ते नक्कीच पसंत करतील। तर मला इतकं ठाऊक होतं की एकतर हा सिनेमा अजिबात नाही चालणार आणि चालला तर त्याची इज्जत राखली जाईल। आणि या सिनेमाने या पार्ट 2 ची इज्जत राखली गेली।
तर मग चला सुरू करूया आजचा खटला. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप सुपरस्टार सनी देओल यांच्यावर. आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सनी देओल यांच्यावर आरोप आहे की हे खूप अहंकारी आहेत. सनी, ही गोष्ट खरी आहे की ही फिल्म सिनेमाघरांमध्ये इतकी हिट झाली की गदरने गदर माजवला आहे. आणि लोक म्हणतात की जेव्हापासून ही फिल्म हिट झाली तुम्हाला आणखी काहीच दिसत नाहीये. ना जवान, ना सुलतान, ना पठाण, ना भाईजान, फक्त तारा सिंग महान. तारासिंग, या लोकांनी तारासिंगला जसं डोक्यावर घेतलं आहे, हे सगळं जनतेचं आहे आणि ते कॅरेक्टर असं बनलं की सगळ्यांच्या मनात बसलेलं आहे. तर जिथे जाईन तिथे तारासिंगच तारासिंग आहे आणि खूप चांगलं वाटतं. आणि पाकिस्तानमध्ये तर लोक म्हणतात की हा कोणता तारेसिंग आहे जो बिना पासपोर्टचा आला. मागच्या वेळेस आला तर याने हँडपंप उखाडला, यावेळेस खंबा उखडून काढला. बघा, या गोष्टी चालतच राहतात सोशल मीडियावर आणि सगळ्या ठिकाणांवर. पण मी जेव्हाही इंग्लंडला जातो, आता दुबईलाही गेलो होतो, वाघा बॉर्डरलाही गेलो होतो, तिथले पाकिस्तानी जे लोक होते पलीकडच्या बाजूला, तर मी इथून पाहत होतो की ते मला हात दाखवत होते, प्रेम दाखवत होते, फोटो काढत होते. आणि मग जेव्हाही मी दुबईमध्ये होतो तर तिथे खूप जण मला भेटले आणि त्यांनी मिठी मारली, खूप प्रेम दिलं. तर असं नाहीये की तिथले आपल्यावर प्रेम करत नाहीत, कारण आम्ही एक कलाकार आहोत जे सगळ्यांसाठी आहोत. हा पण सिनेमा तयार होतात ज्यामध्ये नक्कीच आम्हाला बरेचसे कॅरेक्टर्स प्ले करावे लागतात आणि नेहमी एक विलन असतो, एक हिरो असतो, पण आम्ही कोणाच्याही विरोधात अशा प्रकारे जात नाही. आणि तारासिंग तर अशा प्रकारचं कॅरेक्टर आहे जे पाकिस्तानमध्येही राहायला तयार आहे, इंडियामध्येही राहायला तयार आहे. जिथे मर्जीने त्याचं कुटुंब राहायला तयार आहे तो तिथे जाऊन राहील. त्याला फक्त त्याचं कुटुंब पाहिजे आणि काही नाही. खूपच इंटरेस्टिंग कॉमेंट्स वाचायला मिळत आहेत. पाकिस्तानमध्ये कोणीतरी लिहिलं की 22 वर्षांपूर्वी पंप उखडून काढला तर आमच्या इथे पाणी बंद झालं. आता खंबा उखाडला तर वीज पुरवठा बंद झालाय. या लोकांच्या कॉमेंट्स तर मी काहीच करू शकत नाही त्याचं. मी तर असं काहीच नाही केलं. आणि कोणीतरी लिहिलंय की पाकिस्तानचा हातोडा घेऊन पाकिस्तानच्या सगळ्या सैन्याला घाबरवलंय. नाही, असं काहीही नव्हतं. ते तर कॅरेक्टर होतं, स्वतःच्या मुलाला घ्यायला आला होता. आणि तारासिंग जेव्हा येतो स्वतःच्या कुटुंबासाठी तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही. तारासिंगला मग कोणीही थांबवू शकत नाही. एक सीन सगळ्यांनी पाहिलाय की टँकवर उभे आहेत आणि पाकिस्तानी टँकला त्याच्यावर उडी मारून त्यामध्ये हातगोळे टाकून पुन्हा आपल्या टँकवर येतात. अरे, तारासिंग आपला जसे मार्वल कॉमिक्स आहेत ना, तिथे त्यांचे जे हिरो असतात, आमचा तारासिंगही तसाच आहे. खरं तर आमचा तारासिंग त्या सगळ्या सुपर हिरोजपेक्षा वरचढ आहे, कारण तो त्याच्या कुटुंबासोबत आहे. त्याची कमजोरी जे त्याचं कुटुंब आहे तीच त्याची ताकद आहे. जेव्हा तो कुठेतरी फसतो तेव्हा त्याच्या बाजूने देव येतो आणि जेव्हा देव येतो तेव्हा त्याच्यासमोर कोण टिकू शकतो? तुम्हीच सांगा. कोणीच नाही टिकू शकत. सनी, ही गोष्ट खरी आहे का की हा सिनेमा करण्यामागे खूप कष्ट लागले, कारण सगळे जे सीन होते ते रिअल टाइम होते, त्यामध्ये ग्राफिक्सच्या इफेक्टचा वापर केला गेला नव्हता? हो, नेहमीच मी जे काही सिनेमे करतो, जास्त करून आम्ही लोक स्पेशल इफेक्ट्सचा वापर जास्त नाही करत कधी. कुठे-कुठे होतो जेव्हा आम्हाला वापरावा लागतो. प्रत्येक गोष्ट आम्ही ऑन लोकेशन करत असतो किंवा सेटवर करत असतो आणि ॲक्शन सीन त्या लोकेशनवर तिथे जाऊन शूट करतो. ऑफिसचं वातावरण किंवा ज्या प्रकारच्या अडचणी येतात आणि खास करून आजकालच्या काळात काय झालंय की सगळ्यांकडे कॅमेरे असतात, तर आम्ही जिथे कुठे जायचो तर कोणतेही फॅन थांबत नव्हते, व्हिडिओ काढायला सुरू करायचे. तर ती एक समस्या असायची, भीती असायची की आम्ही सीन आता शूट करणार आहोत, पिक्चर बनण्यासाठी जवळपास 1 वर्ष लागेल आणि या गोष्टी ऑलरेडी चारही दिशांनी पसरत आहेत. तर या अशा प्रकारच्या समस्या होत्या ज्या आम्ही थांबवू शकत नव्हतो आणि नक्कीच आमचे जे काही सिक्वेन्स येत होते, कित्येकदा आरोग्याच्या समस्या येत होत्या, कुठे आणखी काही गोष्टी व्हायच्या. तर हे मग जे टँक्स उडवले, गाड्या उडवल्या, हे धमाके केले, हे सगळे रिअल होते. हे रिअल होतं. हे सगळं रिअल होतं. वी डिड ऑल आणि मी दॅट. ऐकलं की जेव्हा मुलाला वाचवायला जाता
तेव्हा खूप धूळ, खूप माती उडत होती. पण त्यावेळी तुमच्या डोळ्याला काही प्रॉब्लेम होता? डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं? हो, होतं त्यावेळी. खूप समस्या होती त्यावेळी आणि त्या डोळ्यांचं ऑपरेशन करूनही गेलो होतो मी आणि खूप माती होती, पण करायचं तर होतं. आणि कसं आहे, की माझी खूप वाईट सवय आहे घरून. यामुळे मला मार देखील पडतो. ते बोलायचे, की "तू स्वतःची काळजी घे." आणि असं नाही, बऱ्याच वेळा माझ्याबरोबर झालंय. मी स्वतःची काळजी नाही घेत, कारण मी त्यावेळी आपल्या गोष्टीत गुंतून जातो आणि माहीत नाही माणूस का विचार करतो, काही नाही होणार आणि कामाला लागतो. धूळ माती होती, डोळ्यात पाणी येत होतं, तर वारंवार मी डोळ्यात ड्रॉप्स टाकत होतो, की कुठे काही होत्याचं नव्हतं नको व्हायला ना म्हणून. पण सगळं व्यवस्थित होतं. सगळं व्यवस्थित झालं. ज्या मुलाला तुम्ही वाचवण्यासाठी जाता, हा तोच मुलगा आहे जो 22 वर्षांपूर्वी गदरमध्ये होता? हो. हां. तोच माझा मुलगा आहे. तोच मुलगा आहे. हां. आणि सिनेमाचे डायरेक्टरनी मला सांगितलं, की त्या मुलाला, जो त्यांचा मुलगा आहे, त्याला तुम्ही अशा प्रकारे अडॉप्ट केलं, की जसं काय तो तुमचाच मुलगा आहे. नाही तसं तर तसं तर काही नाहीये. एक ॲक्टर म्हणून नक्कीच माझा मुलगा होता तर त्याच्यासोबत त्या प्रकारे बनवून घ्यायचो, की जसं कॅरेक्टर असतं तसं मुलगा तर मुलगाच आहे ना. तर त्या भावना योग्य येणं गरजेचं असतं. तर त्या मुलासोबत देखील मी सारखं-सारखं बोलत राहायचो, की त्याच प्रकारे विचार कर, जसं की आपलं नातं असं वडील मुलाप्रमाणेच आहे. तर मग या सगळ्या गोष्टी स्क्रीनवर खूप चांगल्या प्रकारे दिसतात आणि एक्सप्रेशन देखील नीट येतात. आणि मला आठवतं की जेव्हा पहिली गदर आली होती त्यात देखील तो माझ्यासोबत होता आणि ट्रेनच्या बोगीवरून मी उड्या मारत होतो. तर तेव्हा त्याने मला पकडून ठेवलं होतं. मी त्याला बांधलं होतं आणि मी त्याच्यासोबत अशा उड्या मारत जायचो. असं काही नाही की कोणी डबल ठेवला होता. तो एक विश्वास होता, तशी एक गोष्ट होती. तर तर यामध्ये जेवढे ॲक्शन सीन्स केलेत, त्यामध्ये कोणी डबल नव्हता? डबल नव्हता. मला नाही वाटत की एखाद दुसऱ्या जागी जेव्हा कदाचित मी तिथे नसेन तेव्हा, पण सगळ्या गोष्टी तर मी स्वतःच करतो. कारण त्यामध्ये एक बॉडी लँग्वेज येते आणि स्वतःचे जे एक्सप्रेशन्स असतात, जे येतात, ते योग्य येतात. नाहीतर मग प्रत्येक गोष्ट कट करत होत जाते. आजकाल तर खूप जास्त मोठे ॲक्टर जे आहेत, ते इफेक्ट्स सोबत काम करतात. स्टेजवरती संपूर्ण शूट होतं आणि नंतर त्यांना इफेक्ट्स टाकले जातात. मग ते रिअल वाटतं. नाही, बघा कसं आहे, सेफ्टी आजकाल खूप जास्त झाली आहे. प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. मी असं नाही म्हणत, की नाही ठेवली पाहिजे. पद्धत असते प्रत्येकाची काय करायचं ते. हो, अशी एखादी गोष्ट असेल जी मला माहिती आहे मी नाही करू शकत, तर ऑब्व्हियसली मी देखील त्याचा आधार घेईन. पण नेहमी आपण जे करतो मला वाटतं, की मी करू शकतो, तर ते मी करतो. तर तुम्हाला आवड आहे धोका ओढवून घेण्याची? नाही, आवड तर नाहीये. बिकॉज आय एम अ स्पोर्ट्समन तर नेहमीच प्रत्येक गोष्ट एक स्पोर्ट्स म्हणूनच घेत असतो, की चला मजा येते, करतो तर. तर या फिल्ममध्ये अमीषा पटेलने जी भांडणं केली आहेत, ती देखील तुम्ही एखाद्या स्पोर्टप्रमाणे घेतलीत? मी मग त्या गोष्टींपासून थोडा लांब होतो. जिथे मला कळलं, की ही गोष्ट दुसरीकडे जात आहे, तर मी बाहेर निघून जातो मग. तर शूटिंगच्या दरम्यान त्यांचे खूप मतभेद व्हायचे डायरेक्टरसोबत. हो, ते मी नेमका तिथे नसायचो. जेव्हा व्हायची तेव्हा ते त्यांच्या आपापसात होतं, जे काही होतं ते. पण हो, ठिकाणी ती रोकटोक व्हायची जी नाही झाली पाहिजे. पण मी तर नेहमी म्हणतो, की जेव्हा आर्ग्युमेंट्स होतात, तेव्हा त्या आर्ग्युमेंट्समधून देखील एक अक्कल येते. जेव्हा दुसरा बोलतो आणि समोरचा व्यवस्थित ऐकून घेतो, की त्याने चुकीचं सांगितलं आहे, की खरं सांगितलं आहे. आणि ते त्याला ते रिअलाईज देखील होतं. पण असं नाही झालं पाहिजे. मला वाटतं हे सगळ्या ठिकाणी होत असावं. दॅट्स अ वे ऑफ लाईफ. तर ते तुमच्या जवळ येत नाही, की पाजी जरा नाही. असेल? माझ्याजवळ सहसा कोणी येत नाही अशा गोष्टींसाठी. कारण त्यांना माहिती आहे, की माझा काय ॲटिट्यूड असेल. आता गदर सिनेमा आलाय, तर मला वाटतं, की देवाने माझं ऐकलं. चला जनतेमधून ऐकूया ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील. आता हल्लीच्या हल्ली तुमची गदर 2 रिलीज झाली आहे आणि बॉक्स ऑफिसवर तर त्यांनी धमाल उडवलेली आहे. तर ह्याची सक्सेस बघून इन फ्युचर तुम्ही गदर 3 आणाल का? हे बघा, गदर 2 आणण्यासाठी तर मी घाबरत होतो. गदर 3 साठी मी तयार आहे. मी ऐकलंय की आजकाल तुम्हाला ऑफर येत आहेत की बॉर्डर 2,
अर्जुन 2, हो, हो. घायल 2, सगळ्यांचे 2 बनवायचे आहे. मला वाटतं की माझे ते सिनेमे होते, त्याचे कॅरेक्टर्स होते, ते लोकांच्या मनात असे काही बसले आहेत की त्यांना वाटतं की एक्सटेन्शन पाहावं याचं, आणि तेच पाहायचंय ना तुम्हाला. तर बॉर्डर 2 बद्दल जे बोलत आहात, एक वेळ होती की मला ते करायचं होतं पण झालं नाही. आता ते सगळे, कारण हा सिनेमा चालला आहे तर प्रत्येक माणसामध्ये जोश आला आहे की आपण बनवूया, तर असं वाटतंय की पुढे जाऊन कधी ना कधी तीही मी बनेल. ऐकले की हा जोश थोडा सनी देओल मध्ये आला आहे. आता तुम्ही म्हणताय की एका सिनेमाचे 50 करोड घेईन. बघा, पैसे काय घ्यायचे काय नाही घ्यायचे, पण प्रोड्युसर तर तेच देईल जेवढं त्याला वाटतं की तो बनवू शकेल, आणि ऍक्टरही तेवढेच घेईल जेवढं त्याला माहिती आहे जेव्हा की तो- सिनेमा 500 करोडचं कमवते तर 50 करोड तर बनतातच. तर तर मग त्याला जसं वाटेल की मला जितकं देऊ शकतात, जे काही देऊ शकतात, तर मी त्यामध्येच राहीन. मी असं नाही म्हणणार की मी नाही करणार, मला एवढं नाही मिळाले, अशा प्रकारे तर मी काम नाही करत. मला अशा पोझिशनवर राहायला आवडतं जिथे त्या प्रोजेक्टवर कसलंही ओझं नाही आलं पाहिजे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा गदरचा कोणता फेवरेट डायलॉग तुम्ही आम्हाला प्लीज ऐकवू शकता का? प्लीज सर. हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. सनी, एका ब्रेकसाठी थांबूया. आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये सनी देओलवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार सनी देओल. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सनी देओल यांच्यावर आरोप आहे की यांना खूप राग येतो. सनी, तुमचे जितके डायलॉग्स असतात सिनेमांमध्ये, उखाड़ दूंगा, फाड़ दूंगा, घर में घुस के मारूंगा, कलेजा खींच लूंगा, तर बेताब पासून गदर पर्यंत कायमच इतका राग का बरं? मला जे कॅरेक्टर्स मिळत आलेत आणि मी जे चित्रपट केले आहेत, काही विषय निवडले आहेत, मी नेहमी एक सर्वसाधारण माणूस असतो, त्याचं कुटुंब असतं किंवा तो भाऊ असतो, मुलगा असतो. कधी कोणी त्याला काही बोललं तर आणि थांबवलं तर राग तर येणारच ना. जर कोणी म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते आणि उद्यापासून मी तुझ्यासोबत नसेन तर, आणि जो माणूस इतका वेडा प्रेमी असेल त्याला राग तर नाही येणार, असं होईल का? आणि तसंही कोणी बहिणीला छेडत असेल तर एक भाऊ काय करेल? त्याचं रक्त तर खवळेलच ना, आणि तो त्याचा हात उकडूनच टाकेल. तर माझे कॅरेक्टर तसेच असायचे, आणि मी अशा प्रकारची पात्र साकारली आहेत. तर कुठेतरी तीच पात्र जनतेला आपलीशी वाटली आहेत आणि सिनेमे देखील लोकांच्या मनातच बसले आहेत. अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे डायलॉग्स म्हणून दाखवले तर घाबरले होते हो. अमेरिकन्स. तिथे माझी एक जो बोले सोनिहाल सिनेमाचं शूटिंग चालू होतं, आणि मी त्यात पोलीस हवालदार असतो आणि जातो. खूप हट्टीकट्टी अशी तगडी माणसं असतात, पैलवान बॉडी बिल्डर्स असतात, आणि मला डायलॉग म्हणायचा होता की नो इफ नॉट, नो इफ नो बट, सिर्फ जट. तर मी ज्या प्रकारे बोललो त्या बिचाऱ्यांना माहित नव्हतं, ते उभे होते आणि अचानक असे झाले सगळे. कसे बोलले होतात जरा दाखवून द्या दर्शकांना. आता थोडा घसा गेला आहे, नाहीतर मी नक्कीच चांगल्या प्रकारे दाखवलं असता, कारण त्यावेळेस ते जे असतं ना की गोष्ट सरदारची आहे, नो इफ नो बट सिर्फ जट, तर ती गोष्ट आपसुकच आतूनच येते. तेव्हा करणार काय? आम्ही पंजाबी, आम्ही सरदार, आम्ही जो कोणी आहोत, आमच्या आत जे रक्त खवळत असतं तेच रक्त देशाचं रक्षण देखील करत असतं. आणि यामुळे जेव्हा कधी जिथे कुठे असतो, जेव्हा कोणी
सरदारजी असेल कुठे आणि तिथे एखादं कुटुंब अडचणीत असेल तर त्याला माहिती आहे आपण सरदारजीच्या बाजूला आहोत, आपण सेफ आहोत. तर हे नेहमीच राहिलं आहे. म्हणूनच सनी, जेव्हा तुम्हाला डान्स करायचा देखील असतो तर असं वाटतं की जमीन हादरत आहे. पण जेव्हापासून माझ्या मुलाचं लग्न झालं आहे तेव्हापासून माहित नाही, मी नेहमी नाचत असतो. जिथे कुठे जातो तिथे नाचत असतो. तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की आता मी लाजत नाही नाचण्यासाठी. आधी थोडी भीती वाटत होती. ते जेव्हा जीत मधलं गाणं शूट होत होतं तेव्हा खूप घाबरलेले होता तुम्ही, सगळ्यांना सेटवरून बाजूला केलं हो, होतं? त्यावेळेस मी ठरवलं होतं की मी नाचेन, पण मला जसं येत होतं तसं मी केलं. आणि तो नाच असा होता की ज्याला आपण म्हणतो की अँट किलिंग की काय माहित नाही काय बोलतात, धाड 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 धाड. पण ते कॅरेक्टर तसं होतं आणि ते बिचारं सामान्य कॅरेक्टर होतं आणि तसंच करेल. आणि त्या सिनेमामध्ये मी देखील तसंच केलं. गाणं खूप सुंदर होतं, लोकांना खूप आवडलं देखील. त्यानंतर ते लोकांनी खूप एन्जॉय देखील केलं, लाईक देखील केलं. बरोबर यारा हो यारा. हो, बोला. हा, काही बोलायचं आहे का हॅलो तुम्हाला? सर, माझं नाव स्नेहा आहे आणि माझी तुम्हाला अगदी मनापासून एक रिक्वेस्ट आहे. तुमचं जे अगदी सुपर हिट सॉन्ग आहे, सामने एक मोड आया मैं सब कुछ पीछे छोड़ आया, तर तुम्ही त्या गाण्यावर मला जरा डान्स करून दाखवू शकाल प्लीज सर? हे पाहून सनी असं वाटतंय की तुम्ही डान्स करायला शिकला आहात खूप चांगल्या प्रकारे. हो, मी म्हणालो ना, माहित नाही मला की आता करायचं आहे तर करायचंच आहे. असं वाटतंय कदाचित पुढचा सिनेमा मी म्युझिकल करेन. कारण धरमजींबद्दल देखील लोक असंच म्हणायचे की ते डान्स नाही करू शकत, पण जेव्हा ते उतरत होते तेव्हा तर स्टेजवर आग लावून टाकायचे. बाबांची स्वतःची एक स्टाईल आहे, स्वतःची एक अदा आहे आणि मग त्यामध्ये पूर्ण मग्न होऊन जातात. जी पूर्ण जनता त्यांना त्या प्रकारे पाहून खूप पसंत करते. आणि कसं आहे, 90% जनता ही डान्सर नाहीये, सो दे आयडेंटिफाय मोर विथ अस. बाकी लोक तर डान्स करू शकतात, पण ज्यांना डान्स येत नाही ते म्हणतात की चला हात हलवा आणि मारा. आपण चर्चा करत होतो सुरुवातीला तुमच्या रागाबद्दल, तुम्ही डान्स करून त्याला थोडंसं डायल्यूट करून टाकलं. एक किस्सा तर सगळ्यांना लक्षात आहे, जेव्हा तुम्ही दर सिनेमा करत होता शाहरुख खान सोबत, तुम्ही जीन्सच्या पॅन्ट मध्ये हात घालून पॅन्ट फाडून टाकली होती रागामुळे. नाही, तेच मी म्हणतो ना की माझा राग खूप वाईट आहे, म्हणून मी खूप वेळा प्रयत्न करतो की मी अशा परिस्थितीत फसू नये जिथे मी स्वतःला ताब्यात ठेवू शकत नाही. आणि माझ्यासोबत खूप वेळा अशा घटना घडल्या आहेत. पण ही चांगली गोष्ट नाहीये. ऑब्व्हियसली या सिनेमांमध्ये हे झालं होतं. माहित नाही, मी तेच सांगतोय ना, आमचे जीन्स जेनेटिकली आमच्यात अशा काही गोष्टी आहेत, जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्यावेळी नियंत्रणात राहणं खूप कठीण होऊन जातं. तर खऱ्या आयुष्यात तुम्ही मारलंय का कोणाला? हो. नाही, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा खूप भांडणं झाली होती, खूप राडे झाले होते. पण तो काळच तसा होता त्यावेळेस. आणि त्यावेळेस 70च्या जे काळातलं वातावरण, जे गँग्स वगैरे असायचे, भांडणं होत असायची, अशीच देखील भांडणं होत असायची. कोणी कोणाला स्टेअर करत असेल तर त्यावरूनही भांडणं व्हायचे की वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी, तू का बघत आहेस माझ्याकडे, त्यावरून देखील भांडणं व्हायचे. तर या गोष्टी होत राहायच्या. पण आय वुडंट ॲडवाइज बिकॉज आय हॅव बीन लकी की कुठेही गंभीर दुखापत नाही झाली. पण हे तर तुम्हाला हे तर दुखापत असं- झाली नाही की समोरच्याला नाही झाली? मला इतकी जास्त नाही, मी व्यवस्थित राहिलो. दुखापत कोणी- झाली पण जे कोणी लोक ते- तुम्हाला ओळखतात सनी, ते म्हणतात की तुम्ही ते सिक्स पॅक्स ऍब्स वगैरे दाखवत नाही त्या तुम्ही, पण स्ट्रॉंग खूप आहेत सनी.
बघा, गोष्ट सिक्स ॲप्स आणि बॉडी बिल्डिंगची नाही, गोष्ट ही नाहीये की तुमच्याजवळ ताकद आहे. मी नेहमी म्हणतो की ताकद माणसाच्या खरेपणामध्ये असते आणि आम्ही जे लोक हे एक्सरसाइज करत आहोत, बॉडी बिल्डिंग करत आहोत, ते फक्त स्वतःला फिट ठेवण्यासाठी. पण आजकालच्या काळात लोक सप्लिमेंट्स खूप घेत आहेत आणि मी या तरुण पिढीला ॲडवाइस करेन की बघा, मी फिट आहे, पण मी या कोणत्याही गोष्टी नाही घेत. आणि मला हे आवडणार देखील नाही की तुम्ही स्वतःला इतकं काही वेडं करून घ्याल की या गोष्टींच्या एकदम आहारी जाल. कारण या गोष्टींची खूप फॅशन झाली आहे. ज्याला बघावं तो म्हणतो की आज या प्रकारचं जेवण जेवायचंय. एक जण बोलेल की एक्सरसाइज अशी करावी लागेल. असं होईल की आपल्याला वाटतं की आपण असं केलं तरच बरं होईल. पण तुम्ही स्वतःचं खूप नुकसान करत आहात. हे सगळं करून मिस युनिव्हर्स, मिस्टर युनिव्हर्स नाही बनायचंय ना. तर का अशा सगळ्या गोष्टींमधून जायचंय? नाहीतर मग तुम्ही काय खाता? पराठ्यांवर लोणी वगैरे मी टाकून? लोण्याचे पराठे, सगळं काही खातो मी. कधीच कोणतं डायटिंग नाही केलं. तर असं नव्हतं की हे नाही खायचंय, ते नाही खायचंय. आजकाल मी बघतो तरुण मुलं, "नाही, नाही, मी हे नाही खाऊ शकत, ते नाही खाऊ शकत." मग मी म्हणतो, "का बाबांनो? तुमचं मेटाबॉलिझम देखील फास्ट आहे. तुम्ही असंच या कॅलरीज बंद करू शकतात. मग का घाबरतात तुम्ही सगळेजण?" आजकालच्या काळातली आणखी एक गोष्ट मी ऐकली जी तुम्हाला त्रास देते ती आहे सोशल मीडिया. ज्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या जातात तुम्हाला त्याचा खूप राग येतो. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. कारण मी नेहमी म्हणतो की जो माणूस जेव्हापासून हे आपलं सोशल मीडिया आलं आहे, या गोष्टी आल्या आहेत, तर हे बेसिकली जितके पण आपले रिकामटेकडे लोक आहेत ना, त्यांच्या हातामध्ये एक आलंय, टूल आलंय, जिथे त्यांचा चेहरा तर दिसत नाही, पण ज्याला जे बोलायचंय ते काही करू शकतो, काही बोलू शकतो. आणि तो हे नाही बघत की पुढे पुढे जाऊन ज्याच्याबद्दल तो बोलतोय, जे करतोय, त्याला देखील दुःख होत असेल. तो तर स्वतःची मजा घेऊन बसून राहतो घरी. एक किस्सा मला कोणीतरी सांगितलं की तसे तर तुम्ही प्रायव्हेट पर्सन आहात. तुमच्या घरामध्ये काय होतंय, कसे दिसतात हे कोणाला काहीच माहित नव्हतं. पण मुलाचं लग्न झालं, नातेवाईक येऊन तिथे राहिले आणि सगळे व्हिडिओज आले सोशल मीडियावर. हो, मी सुरुवातीला खूप अपसेट झालो होतो. मी एका दोघांना पाहिलं, माझे नातेवाईक होते आणि खूप रागावलो देखील आणि बोललो, "तुम्हाला लाज नाही वाटत असं वागायला? घरात बसून नुसतं टाईमपास करताय तुम्ही?" तर एका दोघांना मी ओरडलो, दोघा-तिघांना ओरडलो आणि मग नंतर जेव्हा फंक्शन चालू होतं, तर मी पाहिलं की इथून व्हिडिओ चालू आहे, तिथून व्हिडिओ चालू आहे. तर एंड ऑफ द डे मी म्हणालो की जाऊ दे, मी काहीच नाही करू शकत. होऊ दे जे काही होत आहे ते. पण अ, तुमच्या हातात हे काहीच नसतं. तुम्हाला ते तसंच सोडून द्यावं लागतं आणि स्वीकारावं लागतं. पण मी नेहमी प्रत्येक व्यक्तीला हेच म्हणतो की दुसऱ्याच्या प्रायव्हसीबद्दल देखील काळजी घ्या. अ, कारण आम्ही जर फेमस आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही माणूस नाही आहोत. आम्ही देखील बाकी माणसांसारखेच आहोत. आम्हाला देखील दुःख होतं, वाईट वाटतं, सगळं काही वाटतं. पण त्यांना वाटतं की आम्ही हक्क आहे प्रत्येक व्यक्तीला काही करण्याचा, काहीही बोलण्याचा. सनी, हे देखील खरं आहे की लहानपणापासूनच लिहिण्यात, वाचण्यात तुम्हाला खूप समस्या येत होत्या? हो. राग यायचा जेव्हा कोणी अभ्यास कर म्हणायचं तर? माहीत नाही, आता तर मी म्हणू शकतो, पण त्यावेळी एवढं काही माहीत नव्हतं. कारण आता मला समजायला लागलं की काय आहे. पण बेसिकली मला ते नाही आवडायचं आणि अ, लिहिणं, वाचणं आताही मला खूप ठिकाणी खूप चुका करतो. कारण शब्द मी काही वेगळ्या तऱ्हेने बघतो आणि लिहिण्यामध्ये माझ्या गोष्टी चुकीच्या व्हायच्या. तर नक्कीच मग त्यावेळी तर काळ देखील वेगळा होता. तेव्हा कोणाला माहीत नव्हतं, मुलगा डफर आहे, त्याला अभ्यास येत नाही. एक थोबाडीत मारून करायला लावत होते, की नापास झाला, हे नाही केलं, ते नाही केलं. पण समहाऊ मी शाळेत होतो आणि एवढं काही खास नव्हतो. तर काही टीचर्सनी माझी आय-क्यू टेस्ट केली आणि आय-क्यू वॉज व्हेरी हाय. तर यामुळे कदाचित आय वॉज एबल टू गोष्टी समजू शकतो आणि मी 35% पर्यंत पास होत राहिलो. पण ही खूप मोठी गोष्ट सांगितली. तुम्ही डिस्लेक्सियामधून जात होतात आणि ज्या काही लोकांना अशा प्रकारचा त्रास आहे तेच लोक समजू शकतात की नंतर. त्यानंतर देखील सक्सेस मिळू शकतं. नाही, नक्कीच. आय मीन, माझं तर असं म्हणणं आहे, की ज्या माणसामध्ये जी शॉर्टफॉल असतो, तो माणूस अजून धडधाकट होतो. कारण त्याला तो शॉर्टफॉल कव्हर करायचा असतो. आणखी मेहनत घेतो, आणखी जास्त लक्ष घालतो आणि मला वाटतं पण प्रत्येक व्यक्ती तसा नसतो. खूप जणांना शाळेमध्ये मग मुलं त्रास देत असतात किंवा बाहेर लोक त्रास देतात. तर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी स्ट्राँग नसेल तर मग तो बिचारा अ, अ, मागेच राहून जातो. तर आमिर खानचा सिनेमा होता तारे जमीन पर, त्यामध्ये ही समस्या हो, हायलाइट केली हो. गेली. खूप चांगल्या प्रकारे दाखवलं होतं. मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे, की आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे, की
थोडं समजून घ्या की मुलांकडे जरा लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच तर मुलं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लिहिण्या वाचण्याच्या सोबतच तुम्हाला बोलण्यामध्ये देखील समस्या होते, घाबरत होतात माईकला बघून? हो, ते मी तेव्हाही कारण आता मी जरा जास्त बोलतो. पण त्यावेळी जेव्हा माईक समोर यायचं तेव्हा समजायचंच नाही की काय बोलू. आणि खूप कठीण होऊन जायचं आणि यामुळेच खूप वेळा मी कुठेही जायचो नाही आणि लोकांना वाटायचं की मी ॲरोगंट आहे आणि मी स्वतःला माहित नाही काय समजतो. पण मी कोणाला काय सांगू की मी माझ्याने नाही होत आहे हे. तर सनी बोलण्यामध्ये समस्या होती, वाचण्यामध्ये समस्या होती, लिहिण्यामध्ये समस्या होती. त्यानंतर देखील इतके मोठे स्टार झालात. देवाचीच कृपा आहे. सगळं चांगलंच झालं. आय मीन या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण मी कधी कोणत्याच गोष्टीपासून मी हार नाही मानली. मी हार नाही मानली. जेव्हा एखादी गोष्ट नाही येत तर मी त्याच्या मागे लागतो. हो, मी अभ्यास करू शकत नव्हतो कारण तो एक टेक्निकली प्रॉब्लेम होता. पण जेव्हा काही समस्या आली तर मी त्याचा सामना करायचो. त्याला मी समस्या नाही मानत. कारण समस्या समजून माणूस ते गिव्ह करून बसून राहतो. मग मी काय करू? मी बिचारा आहे. मला हे ते चांगलं नाही वाटत जेव्हा कधी कोणी बिचारा वगैरे बोलतं. तर मी नेहमीच प्रत्येक मुलाला देखील सांगतो, गो फॉर इट, करत राहा. हे जे आहे ते बेसिकली आपण कसे मोठे व्हायला लागतो, पुढे कसं जातो आणि ते नाही सगळ्यांना सनी, कळायला. हा खूप मोठा मेसेज आहे. ज्या लोकांना ज्यांच्यात काहीतरी कमी हो. आहे पण त्यांच्यामध्ये हा विश्वास येऊ शकतो तुम्हाला बघून की आपण देखील काहीतरी हो, बनवू शकतो. 100%. मलाच बघा ना. मी कधीच कोणती स्क्रिप्ट नाही वाचली कारण मी वाचू शकत नव्हतो. मला कोणते डायलॉग्स येत नाही. मी तर हे समजून घेतो आणि मग पुढे हे बोलतो आणि माझेच डायलॉग्स आहेत जे लोक नेहमीच बोलत राहतात. तर प्रत्येक माणूस हाच विचार करतो की याला किती चांगल्या प्रकारे तर लिहिता तुम्हाला येत जेव्हा असेल. डायरेक्टर स्क्रिप्ट देतात तर तुम्ही ती वाचू हो. शकत नाही. नाही, मी वाचतच नाही ना. मी नेहमीच म्हणतो की जे काही लिहिलंय, जे काही बोलायचंय ते तुम्ही मला सांगा. मला ते स्वतः विचार करू द्या आणि मी माझ्या हिशोबाने ते बोलून टाकेन आणि त्याचा अर्थ लागणं गरजेचं तर आहे. इतके मोठे मोठे डायलॉग जे आम्ही ऐकतो, जे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता, हे स्क्रिप्ट वाचत नाही, तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये ठेवून. हो, मी ते म्हणजे आधी मी नीट ऐकून घेतो. नीट ऐकतो, नंतर वाचतो देखील. कारण जर मी ऐकलं तर मला लक्षात असतं की हे शब्द काय आहेत. तर मग त्यानंतर थोडं सोपं होऊन जातं आणि मग ते घेऊन मी माझे स्वतःचे, बिकॉज एंड ऑफ द डे जे डायलॉग्स आहेत ते तर आपल्याला डायलॉग प्रमाणे नाही बोलायचे आहेत. ते आपण आपले जे काही विचार आहे त्याने पुढे पोहोचवायचे आहेत. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे. जसं की तुमचं पात्र प्रत्येक सिनेमामध्ये कोणीतरी रागीट मारझोड करणारं दाखवलं जातं, तर ते रागीट अशा सनी पाजीने कधी लहानपणी स्वतःच्या वडिलांकडून मार खाल्लाय? मला तर घरात असं कोणीच नाहीये ज्याने मारलं नसेल. मी खूप खोडकर होतो आणि त्या वयात मी तर नेहमी म्हणतो लहान मुलं म्हणून आयुष्य जगलं पाहिजे कारण ते वय परत नाही येत. आणि बाबा तर खूप बिझी असायचे त्यावेळेस. पण एकदा असा प्रसंग घडला की ते घरी होते आणि मला आठवतंय की मी वरती टेरेसवर होतो. माझ्याकडे बॅचकी होती. मी तिथून पाहत होतो आणि माझ्यासोबत एक मित्र होता. आम्ही वरून पाहायचो आणि नेहमी मजा यायची की कोणाच्या तरी काचा तोडण्यामध्ये. तर एकदा असं झालं की आणि समजलं बाबा आले आणि मी म्हटलं बापरे बाबा आले आणि माहित नाही मी नेहमी घाबरायचो. असं वाटायचं की बाबांना हे कळलं तर ते कळलं तर, नेहमी एक भीती असायची. तर मी खाली धावत आलो आणि त्यांनी पाहिलं की हा कुठेतरी धावत चाललाय. त्यांना वाटलं हा काहीतरी करतोय. तर त्यांनी मला बोलवलं. कदाचित काही झालं असेल, रागावले असतील. त्यांनी एक थोबाडीत मारली आणि गालावर 3 बोटं उठली होती सर. कारण हात बाबांचा इतका मोठा होता. पण त्यांना माहित नव्हतं की मी काय केलंय, पण मला माहित होतं की मी काय केलंय ते. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपल्या अदालतमध्ये सनी देओलवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. यावेळेस तर शाहरुखने देखील स्तुती केली आहे, करण जोहरने देखील स्तुती केली आहे. चला, मी माफी मागतो. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार सनी देओल. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप.
आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सनी देओल यांच्यावर आरोप आहे की हे खूप कृतघ्न आहे. सनी, फिल्म इंडस्ट्रीवाले म्हणतात की या फिल्म इंडस्ट्रीने तुम्हाला एवढं काही दिलं, इतके मोठे स्टार बनलात तुम्ही मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमुळे, पण तुम्ही म्हणता की इंडस्ट्री डिड नॉट बिलीव्ह इन मी. तुम्ही म्हणता की मला फेअर ट्रीटमेंट नाही मिळाली. अगदी खरं आहे. पण काय होतं की जे वातावरण आहे तिथलं, मी तर नेहमी म्हणतो बाबांची जी कॅपॅबिलिटी आहे, बाबांची जी लेव्हल केली आहे इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत, ती कॅपॅबिलिटी मी दुसऱ्या लोकांमध्ये नाही पाहिली. पण कधी मी पाहिलं नाही की त्यांना त्या प्रकारे अप्रिशिएट केलं गेलं आहे. तर या या कारणामुळे मी अशा प्रकारे वक्तव्य केलं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण नेहमी जर काही चांगलं जरी केलं तरी आमच्याजवळ कोणी समोरून स्टुडिओ किंवा मोठमोठे जे प्रोड्युसर्स असतात, डिरेक्टर्स माझ्यासोबत एवढ्या लवकर जोडले गेले नाही आहेत. नेहमी मी जेव्हा काही काम केलंय तेव्हा जास्त करून मी न्यू कमर्स सोबतच काम केलं आहे. आणि मी ते एन्जॉय देखील केलंय, कारण त्यांच्या अंगामध्ये जो जोश असतो आणि सिद्ध करण्याची जी ताकद असते, त्यासोबत माझा देखील ताळमेळ जोडला जायचा. आणि म्हणूनच जेवढ्या काही सिनेमे मी केलेत, घायल होता, त्यात सुद्धा नवीन डायरेक्टर होता. आणि असे बरेचसे सिनेमांमध्ये सगळ्यांमध्ये माझे तरुण मुलं होती, त्यांच्यासोबत काम केलंय. सुरुवात देखील मी जेव्हा केली होती, राहुल पण तरुण होता तेव्हा, नवीन होता. जे.पी. दत्ता होते. आणि त्या काळात ज्या प्रकारचे सिनेमा केले त्यावेळी सिनेमा मनमोहन देसाईंवर चालू होता आणि या प्रकारच्या डिरेक्टर्सचा चालू होता. आणि तिथे आम्ही लागलो होतो आमच्या योग्यतेचा असा एक सिनेमा घेऊन, जो ऑब्व्हियसली त्यावेळच्या तरुण पिढीसोबत जास्त रिलेट करत होता. पण डेफिनेटली त्यावेळेस मी कोणत्याही मोठ्या स्टुडिओ किंवा मोठ्या फॅमिलीज आहेत जे खूप असे बरेचसे सिनेमा बनवत असायचे, त्यांच्यासोबत कधीच मला कोणती संधी नाही मिळाली. आणि पण त्याच्या आता जेव्हा व्यतिरिक्त गदर रिलीज झाली तर खूप लोकांनी स्तुती केली आहे. सलमान खानने ट्विट केले आहे, त्यांनी फिल्मचं पोस्टर ट्विट केलं आहे आणि लिहिलं आहे 2.5 किलो का हात 40 करोड ओपनिंगच्या बरोबरीचा आहे. सलमान आणि आम्हा दोघांमध्ये आमचा एक वेगळंच इक्वेशन आहे. आणि ऑब्व्हियसली मी त्याला सिनियर आहे, तर तो सेटवर जेव्हा येत होता आणि तो नेहमीच मला शुभेच्छा द्यायचा. तो नेहमीच एक चांगला बॉन्ड राहिला आहे. बाबांसोबत देखील चांगला बॉन्ड होता त्याचा. आणि तेच ते गिव्ह अँड टेक जे खूप कमी लोकांसोबत होतं. आणि ऑब्व्हियसली असं नाही आहे की हे सगळे माझे कलीग्स आहेत. प्रत्येकासोबत माझा एक चांगला बॉन्ड आहे. पण मी काही मला वाटतं ज्यांना जे पसंत करायचं त्यांनी पसंत करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी यावेळेस नका तर करू. शाहरुखने देखील स्तुती केली आहे. डेफिनेटली. कारण शाहरुख बघा, त्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, जे काही घडलं होतं, तो एक काळ होता. आणि मी तर म्हणतो की त्यानंतर वेळ असते की माणूस त्या सगळ्या गोष्टी विसरून देखील जातो आणि समजतं देखील की असं नाही व्हायला पाहिजे होतं. हे खूप बालिश होतं. तर डेफिनेटली त्यानंतर मी आणि शाहरुख कित्येकदा भेटलो, असंच भेटलोय. आमच्या चर्चा झाली आहे भरपूर गोष्टींबद्दल. काही सिनेमांबद्दल देखील चर्चा झाली आहे. आणि यावेळेस देखील जेव्हा माझा सिनेमा लागला होता, त्यावेळी तो त्याच्या कुटुंबासोबत माझा सिनेमा पाहत होता. तर त्या त्या सगळ्या गोष्टी आता खूप छान आहेत. सगळं काही मस्त करण आहे. जोहरने देखील स्तुती केली आहे तुमची. चला, मी माफी मागतो. पण तुम्हाला नाही, असं- कदाचित यामुळे वाटत असेल कारण तुम्ही इंडस्ट्रीवाल्यांसारखे नाही आहात. तुम्ही देखील सगळ्यांसोबत मिळून मिसळून नाही राहत. तुम्ही देखील पार्ट्यांमध्ये नाही जात. कदाचित असं असेल, कारण ऑब्व्हियसली मी पार्टीमध्ये जाणं बघा चुकीचं नाही आहे असं मी नाही म्हणत आहे. तिथे जाऊन दारू प्यावी लागते किंवा हे सगळं करावं लागतं. मी तसा नाही आहे. मी अर्ली रायझर आहे. रात्री लवकर झोपायला आवडतं मला. तर आणि मी जेव्हा सुरुवातीला जायचो तिथे आणि मी तिथे खूप अशा सिनियर ॲक्टर्सना पाहायचो की ज्याला चढायची तो पकडून ठेवायचा. मग ते लूपसारखं व्हायचं आणि त्याच गोष्टी ते सारखे बोलायचे. तर एकाने पकडलं, दुसऱ्याने पकडलं, तिसऱ्याने पकडलं. त्यानंतर आपसुकच आपल्यालाही चढायचे, कारण लूपसोबत माणूस देखील तसाच व्हायला लागतो. चढल्यासारखी वाटते, कारण तुम्ही कोणासोबतही सेन्सिबल गोष्टीच नाही करू शकत तिथे.
पण तो एक काळ होता आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीची आपली एक एक पर्सनॅलिटी असते, फॅशन एक म्हणून आहे, पॅशन तुम्हाला असते. देखील सगळे हो. पाजी पाजी म्हणून हाक मारतात. मला तर फक्त असंच होतं की जर कोणी रिस्पेक्ट देत असेल तर त्याच्या रिस्पेक्टचा अर्थ समजला पाहिजे, बाकी काही नाही. जर पाजी म्हणाला तर त्याला पाजी समजा, असंच नका नाही पाजी समजत बोलू. का? जाऊ दे. मला नाही त्या गोष्टीत पडायचं. असं आहे, असं असं आता आमचं जग असं झालंय की जिथे आम्ही लोक संधी बघतो आणि कसं पुढे काय करायचं त्याचे मार्ग शोधतो. आणि चांगलं बनण्यासाठी, चांगल्यासाठी आपण काहीही करू शकतो. आणि नंतर म्हणाल की मी निंदा करतोय, तर मी निंदा करत नाहीये. पण हे आता जग आहे तसं आणि त्यात योग्य की अयोग्य हे सांगण्याचा मला काहीच हक्क नाहीये. मी तसंच राहीन जसा मी आहे आणि बाकीचे लोक देखील तसेच राहतील जसे ते आहेत. तर काहीच मी बदलू शकत धर्मजीतचा एक नाही. इंटरव्ह्यू वाचत होतो. ते म्हणाले की खूप प्रयत्न केला मी सनीला शिकवण्याचा आणि त्यांनी देखील उल्लेख केला त्या गाण्याचा मौसम यूं बरसता है, डर क्यों मुझको लगता है. बोलले की मी त्याला सांगत होतो की अमृता सिंगला मिठी मार. पण सनीकडून झालंच नाही. नाही, असं नाहीये की झालंच नाही, असं तर काहीच नाहीये. तर मी तर मी खूप लाजाळू माणूस आहे. मी खूप लाजत होतो तेव्हा. लहानपणी तर अगदी जास्तच लाजायचो मी त्यावेळी. पण बाकी मी म्हणतो की प्रत्येक व्यक्तीची स्वतःची पर्सनॅलिटी आणि तसंच होतं. पण मी आता पण तसेच आहात की तुम्ही मिठी मारू शकता? नाही म्हणजे आता विनाकारण कोणाला मिठी मारणं तर योग्य नाहीये. आय मीन आता ऑब्व्हियसली आता मी खूप बदललो आहे आणि या जगासोबत बदलतच राहिलो आहे आणि बघा ना, आता वय 65 आहे, तर आता नाही बदलणार तर मग कधी बदलणार? पण आज देखील खूप सारे डायरेक्टर्स म्हणतात की सनी देओल सोबत काम करणं खूप कठीण आहे कारण तो स्वतःच्या टर्म्सवर काम करतो. नाही, असं तर काही नाहीये. असं काहीच नाहीये. माझे टर्म्स तर असे काही नाहीच आहेत. मी तर कधी विचारत देखील नाही, की तुम्हाला 10 दिवस पाहिजेत की 100 दिवस पाहिजेत. मी त्यावर कधी वाद देखील नाही घालत. जेव्हा मी फिल्म करतो तेव्हा माझ्यासाठी एखादी क्रिएटिव्ह प्लेस जिथे प्रत्येक व्यक्तीला ते एक बाळ आहे आणि सगळ्यांनी मिळून त्याला सुंदर घडवायचं आहे. तर त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जेवढं खरेपणाने काम करेल आणि तेवढंच चांगलं आहे ना. 2-3 एक्झाम्पल्स देतो मी तुम्हाला. हां, सांगा ना, जे.पी. सांगा. दत्ता सोबत बॉर्डर सिनेमा केला. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रोजेक्ट सुद्धा सुरू केला होता पण बंद करून टाकला. नाही, तो शेल्फ नव्हता केला, तर ते मीच म्हणालो होतो, की 2015 मध्ये जे.पी. साहेबांना करायची होती बॉर्डर 2, पण त्यावेळी माझा यमला पगला 2 लागला होता आणि तो चालला नव्हता. तर ऑब्व्हियसली ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं होतच नाही. प्रत्येकजण असाच आहे. जेव्हा सिनेमा चालत नाही, तर माणसाकडे गट्स नाही आहेत सिनेमा बनवण्याचे. आणि जेव्हा आता हा सिनेमा चालला आहे, तर प्रत्येक व्यक्ती म्हणतोय, की मी हे बनवेन, मी ते बनवेन. पण जग असंच चालत राहील. जेवढे सिनेमे तुमचे हिट झाले त्यापेक्षा जास्त सिनेमे असे होते की जे बनता बनता राहिले. नाही, असं तर नाहीये की बनता राहिलं. सगळेच बनवून तयार झाले पण मी तुम्हाला काही नावं सांगतो. हां, सनी. हां. ठीक आहे, ठीक आहे. सांगा. शीशा, चुनौती, इंडियन, बजरंग, इश्क मोहब्बत, अवतार, धूल हे सगळे सिनेमे मेन्शन केले जातात की नाही. शीशा तर कोणता नव्हताच माझा सिनेमा. नाही, सगळे हे सिनेमे बनलेच नाही. बजरंग होता जो करत होतो. पण त्या बिचाऱ्या प्रोड्युसरचंच निधन झालं, तर तो सिनेमा पुढे नाही चालला. आणि आणखी कुठली नावं घेतली तुम्ही? आणखी मी नावं घेतली इश्क मोहब्बत, नाही, हे तर मला माहीतच अवतार, नाही. अवतार पण माहीत इंडियन, नाही. इंडियन तर मी धूल. स्वतः बनवत होतो त्यावेळेस. स्वतःच बनवत होतो. त्याचा मुहूर्त देखील काढला होता. त्यात ऐश्वर्याजींचं लॉन्च त्यामध्ये होणार होतं. त्यात आम्ही गाणी वगैरे खूप काही शूट केलं होतं. खूप मोठ्या लेव्हलवर बनवत होतो. पण नंतर शेवटी कारण बजेटमुळे मग तो सिनेमा बनला नाही. बजेट तर तुम्हाला गदरमध्ये देखील खूप कमी मिळालं. हो, पण यावेळेस आम्हाला बनवणं म्हणजे बनवणं गरजेचंच होतं. गोष्ट सिद्ध करणं खूप गरजेचं होतं, की आम्ही करू शकतो. त्यावर कोणीही असला आक्षेप घेतला नाही. आम्ही तो सिनेमा बनवला मग त्यानंतर. म्हणूनच यश इतका मोठा आहे कारण जो सिनेमा तुम्ही 50-60 करोड मध्ये बनवला त्याने 500 करोड कमावले. ऑब्व्हियसली. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे असतील? हो, हा, बोला. मला हे विचारायचं होतं पाजी सरांना की जर तुम्ही ऍक्टर नसता तर तुम्ही काय बनला असता?
मी काय बनलो असतो. बघा, जेव्हा मी लहान होतो, मग कॉलेजच्या आधी जेव्हा शाळेतून पास होणार होतो, तेव्हा मला खूप आवड होती ड्रायव्हिंगची. तर मी ड्रायव्हिंग रेसिंग रॅलीजमध्ये जाण्याची खूप आवड होती आणि मला बॉक्सिंगची देखील खूप आवड होती. पण ऑब्व्हियसली घरातले मला त्या दिशेने जाऊच देत नव्हते कधीही. तर मी डेफिनेटली आणि मी अभ्यास देखील इतका केला नव्हता आणि ऑब्व्हियसली आतमध्ये कुठेतरी एक आवड होती, की कारण ते वातावरण तसं होतं आणि मी पाहतच आलो होतो आणि यातून ॲक्टिंग करण्याची आवड खूप होती मला. पण कदाचित जास्त लाजत होतो, जास्त बोलू शकत नव्हतो. तर मला आठवतंय, मी जेव्हा म्हणालो बाबांना, की मला ॲक्टिंग करायची, तर ते म्हणाले, "ठीक आहे बाळा, बन, तुला जे करायचं ते कर." आणि मग मी विचार केला, की मी करू कसं? कसा बनू मी ॲक्टर? कारण इथे तर सगळेच मला ओळखतात. जिथे कुठे जातो एकतर खूप चांगले असतात किंवा वाईट प्रकारे वागणूक देतात. आता एक अ, सामान्य एका माणसासारखं काम करणं खूप कठीण आहे. तर म्हणून मग मी इंग्लंडला गेलो होतो. तिथे जाऊन मग मी बर्मिंगहममध्ये एक ओल्ड एज थिएटर आहे. मी तिथे गेलो आणि तिथे जाऊन मी ॲडमिशन घेतलं. शशी कपूरजी मला तिथे त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं आणि त्यांचा मुलगा कुणाल देखील तिथे होता. आणि तिथे जाऊन कारण मला कोणी ओळखत नव्हतं, तर ऑब्व्हियसली तर आय वेंट थ्रू डूइंग स्टेज वर्क. मला अजूनही आठवतंय, पण मला कोणी बोललं की डायलॉग म्हण, तर मला आठवत नाही. अथोल्ल केलं होतं मी आणि बरेच दिवस मी असं काम केलं आणि 1-1.5 वर्ष मी तिथे होतो आणि त्यानंतर मला अजूनही आठवतंय, जेव्हा मी तिथून निघालो, तेव्हा मला जे सर्टिफिकेट मिळालं होतं, तर त्यामध्ये मी 2-3 मार्काने डिस्टिंक्शनपासून राहिलो होतो. आणि ते ऑब्व्हियसली कारण भाषेचा मला थोडं प्रॉब्लेम होता त्यावेळी आणि मला अजूनही आठवतं, की जी टीचर होती आमची इंग्लिशवाली, तिने त्यावर एक स्टेटमेंट लिहिलं होतं, की "यू कॅन नेव्हर बिकम अ ॲक्टर." मी म्हणालो, "चला ठीक आहे." सर, माझा प्रश्न तर नाही, पण एक फरमाईश आहे. तुमचे खूप छान छान डायलॉग्स आहेत, पण जनताला तुमचा जो डायलॉग आवडतो, "ये 2.5 किलो का हात." सर, एकदा तुम्ही जरा बोलून दाखवा ना, प्लीज सर, एकदाच. ये 2.5 किलो का हाथ जब उठता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सनी देओलवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. एका माणसाने म्हटलंय की सैन्य तर लांबचीच गोष्ट आहे, सनी देओल माझ्यासमोर येऊ दे, मी दाखवून देईन माझ्या हातामध्ये किती दम आहे. आपण सगळ्यांनी ते पर्सनल नाही घेतलं तर खूप चांगलं आहे आणि जर कोणाला हाऊस असेल, माझ्याशी पंगा घ्यायचा असेल, तर नक्की यावं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय सुपरस्टार सनी देओल यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार सनी देओल यांच्यावर आरोप आहे की हे बेजबाबदार आहेत. सनी, हा आरोप पाकिस्तानच्या लोकांकडून आलेला आहे. ते म्हणतात की आमची काय अवस्था दाखवली आहे सिनेमांमध्ये आणि एका माणसाने म्हटलंय की सैन्य तर लांबचीच गोष्ट आहे, सनी देओल माझ्यासमोर येऊ दे, मी दाखवून देईन माझ्या हातामध्ये किती दम आहे. असे आणि खूप सारे स्टेटमेंट्स आहेत. मी एक ॲक्टर आहे जो कॅरेक्टर प्ले करतो. हा सिनेमा बनतो ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ डिरेक्टरच्या मताने आणि आपण सगळ्यांनी ते पर्सनल नाही घेतलं तर खूप चांगलं आहे. आणि जर कोणाला हौस आली आहे, माझ्याशी पंगा घ्यायचा असेल, तर नक्की या. आणखी एका पाकिस्तानाने म्हटलं आहे की इन्शाअल्लाह जेव्हा सनी पाकिस्तानला येतील तर आर्मी त्यांना उत्तर देईल. ते फक्त सिनेमा बनवू शकतात, खऱ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. खऱ्या आयुष्यात मी सैनिक नाहीये, मी ॲक्टर आहे. सारखं सारखं मी तेच सांगतो. मी ते पात्र साकारत असतो आणि एक सैनिक म्हणून देखील एखादा सैनिक दुसऱ्या देशात केव्हा जाईल आणि का? जेव्हा कधी परिस्थिती अशा प्रकारची असेल आणि पॉलिटिकल इश्यूज असतील आणि कोणतेही सैनिक एकमेकांसोबत लढू इच्छित नसतात, पण आपल्या देशासाठी करावं लागतं तसं आणि कोणालाही कोणाचा जीव घ्यायचा नसतो.
सनी, काही लोक असे आहेत पाकिस्तानमध्ये जे तुमचे प्रशंसक देखील आहेत. कोणीतरी लिहिलं आहे की सनी देओलला पाकिस्तानला बोलवा, दुधाच्या रांगेत उभं करा, 200 रुपये किलोचं पीठ खरेदी करायला लावा, 150 रुपयाची साखर खायला लावा, पाणी आणि वीज देऊ नका, आपसुकच स्वतःहून इथून पळून जाईल. नाही बघा, आपण आता या गोष्टींबद्दल बोलत आहोत, पण तुम्हा सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की तिथले लोक खूप प्रेम करतात. जेव्हा पण मी कुठेही जातो तिथे अशा प्रकारचं काहीच नाहीये. या सगळ्या काही राजकीय गोष्टी असतात ज्यांच्यामुळे या सगळ्या समस्या येतात. जनता दोन्ही बाजूला सारखीच आहे, इथलेच आहेत, आपण सगळे एकाच मातीचे आहोत आणि सगळे एकच आहोत. आणि या ज्या लढाया वगैरे होत आहेत, ज्या नाही व्हायला पाहिजेत, इथे प्रत्येक मनुष्य जो लढतोय तो कोणाचा तरी मुलगा आहे, नवरा आहे, बहिणी असतील, जो कोणी आहे ते ते पूर्ण कुटुंब त्याचंच आहे आणि कोणालाच नाही वाटत की त्यांना गमवावं. ना इकडच्यांना वाटतं ना तिकडच्यांना वाटतं. तर मी तर नेहमी हेच म्हणेन की अ, यावर उपाय होऊ दे चारही बाजूने, कारण आयुष्य जे आपल्याला मिळालं आहे ते जगण्यासाठी आहे, लढण्यासाठी नाही. आणि सनी, तुम्ही म्हणताय की या सगळ्या गोष्टी राजकीय आहेत. राजकारणात तर तुम्ही देखील आहात. तुम्ही देखील निवडून आलेले मेंबर ऑफ पार्लमेंट आहात, पण तुम्ही पार्लमेंटमध्ये जातच नाही. मी तुमचा तर- रेकॉर्ड तुम्हाला सांगू. हो, माझा रेकॉर्ड खूपच वाईट आहे. मी यावर एकही प्रश्न नाही विचारलाय. जसं- 3.5 वर्षांमध्ये फक्त 19 वेळा गेलात. मी तर- 2021 मध्ये विंटर सेशन मध्ये नाही गेलात, 2022च्या विंटर सेशन मध्ये नाही गेलात, 23च्या मन्सून सेशन मध्ये नाही गेलात. 0 अटेंडन्स. नाही, माझी अटेंडन्स खरंच खूप कमी आहे आणि मी असं नाही म्हणत की ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा मी राजकारणात आलो आणि पाहिलं आणि मला वाटलं की हे माझं जग नाहीये. पण मी माझ्या मतदारसंघासाठी जी काही कामं गरजेची होती ती सगळी मी करत आलोय, यापुढेही करत राहीन. त्यासाठी मी तिथे जावं किंवा जाऊ नये याला मी नाही म्हणत, कारण खूप अडचणी येतात, समस्या येतात मला. सिक्युरिटी असते आणि यावेळी कोविड आला होता, नंतर वेगळ्या समस्या आल्या. तर एक ॲक्टर म्हणून कुठेही जाणं म्हणजे चारही बाजूंनी गर्दी जमा होते आणि तिथे जाऊन मग आणि हे अगदी शॉर्ट कमिंग आहे, कारण मी एक ॲक्टर आहे तर माझ्यावर अगदी एका सेकंदात बोटं उठतात. अजून असे कित्येक जण असतील, पण मला इतका विश्वास आहे की मी आता आणली नाहीयेत, पण माझ्याकडे अशी खूप मोठी लिस्ट आहे जिथे मी खूप कामं केली आहेत. पण मी त्या लोकांपैकी नाही जे मी काम केलं त्याबद्दल मी चर्चा करत राहीन, कारण ते माझं कर्तव्य आहे काम करणं. म्हणून मी करत असतो आणि करतच राहीन. हो, एक राजकारण म्हणून ऑब्व्हियसली हे एक प्रोफेशन आहे जिथे मी फिट नाहीये. कारण तर आता 2024 मध्ये निवडणूक आहे, लढणार की नाही? मला तर लढण्याची इच्छा नाहीये यापुढे, कारण मी जे काही काम करत आहे एक ॲक्टर मोदीजी म्हणून. लढवतील तुम्हाला. मला वाटतं मोदीजी देखील समजतात की हा जो मुलगा आहे सनी, हा देशाची सेवा एक ॲक्टर म्हणून करत आहे, तर हा तिथेच योग्य आहे. जनतेला देखील हेच हवं आहे की मी त्यांना चांगला सिनेमा द्यावा, चांगले चित्रपट द्यावे, ज्यामध्ये माझी कौशल्य आहेत आणि मला हे- जेवढे देखील इथे तरुण आहेत त्यांना मी असे चित्रपट द्यावे की त्यांना मोटिवेशन मिळेल आणि ते पॉझिटिव्ह राहतील. अँड आय थिंक वी शुड ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड प्राऊड ऑफ व्हॉट वी आर. सनी, पण विनोद खन्ना देखील पंजाबमधून मेंबर ऑफ पार्लमेंट होते, ते मंत्री देखील राहिले, त्यांनी खूप कामं केलीत, त्यांनी कधी अशी तक्रार नव्हती केली. नाही, प्रत्येक माणसाचं नशीब असतं, त्यांनी तर तो मार्ग धरलाच होता. ते राजकारणात होते आणि त्यांना तेच करायचं होतं. माझा उद्देश नव्हता कधीच. मला सांगितलं गेलं होतं येण्यासाठी, तर मी म्हटलं की चला एकदा बघूया. तर खरं बाबा देखील येऊन गेलेत. बाबा म्हणाले की बाळा तुझ्याने नाही होणार हे. मी म्हटलं त्यात काय एवढं. मग जेव्हा आलो तेव्हा मला समजलं की खरंच हे त्यांच्यासाठी आहे जे राजकारणामध्ये स्वतःला आज झोकून देऊ शकतात आणि त्यालाच आपलं प्रोफेशन समजून ते पुढे जाऊ शकतात. आणि मला सूट नाही झालं आणि मला नाही वाटत की मी या योग्यतेचा आहे. जसा मी ॲक्टर आहे,
मी आधी डिरेक्टर होतो, प्रोड्युसर झालो, पण नंतर सगळं काही सोडून दिलं मी, कारण मी एक ऍक्टर म्हणून योग्य आहे. नाही, हे तुमचं म्हणणं योग्य आहे की तुम्हाला प्रोड्युसर नव्हतं बनायला पाहिजे, कारण प्रोड्युसर बनून जे लोन घेतलं त्याच्या बदल्यात ऑफिस लिलाव होण्याची वेळ आली. बघा, ते तर होतच असतं बिझनेसमध्ये. होत तर नाही, पण जेव्हा बिझनेसमध्ये शॉर्ट कमी होते तेव्हा सिनेमे बनवत आहात आणि रिकव्हरी होत नाही, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही आधीच तुमची प्रॉपर्टी दिलेली असते, तर समस्या तर येत असतात. तर मला देखील खूप अडचणी आल्या. या सगळ्या गोष्टी तर चालूच आहेत, पण नेहमीच जेव्हा आम्ही काही बनवत असतो, आमच्याजवळ प्रॉपर्टी असते, तर जेव्हा अडचणी येतात तर आम्ही त्यांना डायल्यूट करतो, जेणेकरून पैसे दिले जातील, पुढे जाता येईल. आणि पैसे तर आमचेच आहेत, आम्हीच मेहनत करून कमावलेत, बाबांनी कमावलेत. सनी, हे तर सगळ्यांनाच लक्षात आलं की 56 करोडचं लोन घेतलं होतं, प्रॉपर्टी गहाण ठेवली होती, नाही देऊ शकलात, बँकेने नोटीस पेपर छापली होती, पण 24 तासांमध्ये ही नोटीस परत कशी काय घेतली? काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते तिथे. देर वॉज अ जेन्युइन प्रॉब्लेम, कारण मी त्यांना लेटर्स देखील पाठवले होते जाण्याच्या आधी, जेव्हा गदरचं प्रमोशन करत होतो. 17 आणि 18 का 19 तारखेला 2 वेळा पाठवले होते की मी येऊन 24-25ला येऊन सगळं काही सॉर्ट करीन. त्यांना माहीत नाही. बघा, काय सांगू, लबाडी तर लोक करतच राहतात. कोणी केलं, का केलं, नव्हतं करायला पाहिजे. हो, त्यांच्याजवळ हक्क आहे करण्याचा, पण मी तर आधीच त्यांना लेटर दिलं होतं की येऊन सगळं काही सेटल करेन. आता पण तर खूप कमाई माहित केली नाही. आहे, देऊन टाकाल ना आता? आता तर नक्कीच देईन. का नाही, मी माझी जागा, आता माझ्या बाबांनी कमावलेली जागा आहे, ती नक्कीच पुन्हा माझ्याजवळ ठेवायला आवडेल मला. का नाही? पण आता फिल्म प्रोड्यूस नाही फिल्म करणार. कधीच प्रोड्यूस नाही करणार, कारण कारण मी त्याच्या लायकच नाहीये. कारण कसं आहे, मी क्रिएटिव्ह माणूस आहे. मी विचार करत नाही की किती खर्च होत आहे, का नाही होत आहे, आणि ज्या लोकांना मी त्या जबाबदाऱ्या देतो, ते का योग्य प्रकारे सांभाळू शकत नाही माहीत नाही. आणि मी तर फक्त आम्हा क्रिएटिव्ह लोकांचं काम आहे की गोष्टी करणं, आणि तो बिझनेस कसा सांभाळायचा हे आम्हाला नाही माहीत. म्हणूनच तर माझ्या डोक्यावर एवढे कर्ज झालेत, नाहीतर का झाले असते जर माझ्याजवळ अक्कल असती. आणि म्हणूनच मग मी ठरवलं की ॲक्टिंग करायची, आणि नो प्रोडक्शन, नो डिरेक्शन, ओन्ली ॲक्टिंग. आणि हेच मी करावं असं तुम्हालाही वाटत असेल. चला तर जनतेमधून शेवटची फेरी. तुमच्या मूवीज तर खूप हिट असतात, पण मग तुम्हाला अवॉर्ड का नाही मिळालं? नाही बेटा, मला अवॉर्ड्स मिळाले आहेत. कधी अ, मिळाले? मला मला मिळाले होते माझे चित्रपट. सुरुवातीला मला घायलसाठी मिळालं होतं, दामिनीसाठी मिळालं होतं मला, आणि त्यानंतर नाही मिळाले. आणि जेव्हा ते 2 मिळाले तेव्हा मला समजलं नाही ते का मिळाले, आणि मग मला चांगलं वाटायला लागलं. मग आता पुढच्या वेळेस माझा घातक सिनेमा आला तेव्हाही मला मिळेल वाटलेलं. पण नंतर मिळायचे बंद झाले. हा प्रश्न यामुळे देखील उठतो कारण जेव्हा अवॉर्डचे फंक्शन असतात त्यावेळेस तुम्ही स्टेजवरती डान्स करताना नाही दिसत. नाही, मग आता मी काही बोललो तर म्हणाल क्रिटिसाइज करतोय. मला काही क्रिटिसाइज करायचं नाहीये त्या संस्थेला, म्हणजे त्या अवॉर्डच्या वगैरे. पण त्यांचं महत्त्व आता तेवढं राहिलं नाहीये. कळलं ना? म्हणजे कोणाला पण कधीही काहीही मिळू शकतं, आणि तर त्याची ती मज्जा नाहीये. आता कळलं? कोणी पण कसंही काही करून घेतात आणि मग म्हणणार, आता त्याला स्वतःला माहिती आहे की कसं मिळालंय. ते त्यासाठी नाही की तू कुठलं चांगलं काम केलं आहेस म्हणून. पण मग लोक सुद्धा त्यात आनंद व्यक्त करतात. तर मग सनी, असं वाटतं की सगळ्यात मोठं अवॉर्ड तर तुम्हाला जे जनतेचं प्रेम मिळतं. मिळतं, हेच तर आहे. यापेक्षा मोठा अवॉर्ड काय? म्हणूनच जेव्हा कधी मी सिनेमा करतो तेव्हा मी नेहमी, कारण मी स्वतः देखील जनता आहे, जेव्हा मी स्वतः सिनेमा बघतो तेव्हा मी त्यात मग्न होऊ इच्छितो. म्हणून मला असं वाटतं की सिनेमा देखील असा असावा जिथे आपण जाऊ आणि 2-3 तासासाठी मग्न होऊ. आपल्याला रियालिटी नकोय तिथे, कारण रियालिटी आपल्या जवळ आहे आणि खूप डोकेदुखी देते रियालिटी. आपण स्वतःला मग्न ठेवण्यासाठी तिथे जातो, एन्जॉय करण्यासाठी जात असतो 2-3 तासांसाठी. तर सिनेमांमध्ये मला नेहमी हेच करायला आवडतं. मग आपण म्हणतो क्रिटिक्स बद्दल, मी म्हणतो की मी सिनेमा क्रिटिक्ससाठी नाही बनवलाय, मी जनतेसाठी बनवलाय. क्रिटिक्सना ज्याला जे बोलायचं ते बोलू दे, आपल्याला काय देणं घेणं. कारण ते सिनेमाला कधी सिनेमा म्हणून बघतच नाहीत. जसं की तुम्ही कोणाजवळही जाता सल्ला घेण्यासाठी, तर त्याला माहिती आहे की मला याला सल्ला द्यायचा आहे, मला याला सांगायचं आहे काय ते. तर असं होतच असतं. सनी, जसं तुम्ही म्हणता की
तुमच्या सिनेमांमध्ये लोकांनी मग्न व्हावं. मी म्हणेन की आपकी अदालत मध्ये ज्या प्रकारे उत्तर दिली त्यात पण लोक मग्न झाले. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजच्या जज रुचिका मेहता यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला सनी देओल यांच्यावर. त्यांना विचारलं त्यांचा सिनेमा गदरबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या रागाबद्दल आणि त्यांच्या गैरजबाबदारीपणाबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालत मध्ये आजच्या जज रुचिका मेहता यांच्या निर्णयाची. रजतजी, तुमच्या सगळ्या प्रश्नांनी गदर मचवला आहे आणि सगळे अगदी व्याकुळतेने तुमच्या प्रश्नांची उत्तरं ऐकायला व्याकुळ होते. तुमच्यावर जो सर्वात पहिला आरोप लागलेला की तुम्ही ॲरोगंट आहात, ते तर तुम्ही प्रश्न उत्तर व्हायच्या आधीच तुम्ही ते आणि तुम्ही यू प्रूव्ड इट रॉंग. तुम्ही इमोशनल झालात. ज्या पद्धतीने तुम्ही आमचं सगळ्यांचं मन तिकडनंच जिंकलत, त्यामुळे प्रश्नच येत नाही पुढे. तुम्ही आमचं मन जिंकलत. दुसरा आरोप होता युअर अन अँग्री यंग मॅन. आय स्टिल कॉल यू यंग मॅन, कारण तुम्ही यंग आहात आणि यंगच राहाल कायम. तो आरोप पण कुठेही तुमच्यावर लागू पडत नाही आहे, कारण मी जे पाहिलं, ज्या सीन्स दाखवले, ज्या मूवीज बघितल्या, तुमचा राग कमी आणि जोश जास्त आहे. तर तो जोश आहे तुमचा. कदाचित ते तुमच्या रोमॅन्स मध्येच असेल आणि ते प्रेम पण तुम्ही जोशनीच करता. आणि तिसरं होतं अनग्रेटफुल. ही इंडस्ट्री तर कधी कोणाची ग्रेटफुल नाही असू शकत. ज्याची हिट झाली फिल्म तोच ग्रेटफुल आहे आज. मे बी द इंडस्ट्री डिडंट गिव्ह यू युअर ड्यू. पण ही जी तुमची गदर टूनी जी गदर मचवली आहे ना, त्यांनी सगळ्यांचं तोंड बंद केलं. ही अदालत तुम्हाला निष्पक्षपणे आजाद करते. याच अपेक्षेने, याच विश्वासाने की सनी देओल याच प्रकारे हिट सिनेमे देत राहतील, आपल्या ऍक्टिंगमुळे लोकांची मनं जिंकत राहतील आणि नवीन यशाची शिखरं गाठतील. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.